एक मेसेज आला होता आणि त्या मेसेजवर मी फक्त उघडला बघायला की काय आहे आणि ते तिथलं शेजारचं जे आयकॉन असतं ते दाबलं फक्त. एवढ्यावरच माझा फोन हॅक झाला आणि तशीच घटना माझ्या दुसऱ्या सहकाऱ्यांना. आणि मी जेव्हा फोन बंद केला, मी जयंतराव जी माझ्या शेजारीच बसले होते, जयंतरावांना मी विनंती केली की तुम्ही मला एक व्हॉट्सअप करा म्हणजे चेक होईल. तर तो डिलिव्हरी झाला आणि त्या व्यक्तीने जयंतरावांना उत्तरही दिलं त्याचा. आणि माझा फोन बंद होता, म्हणजे माझा फोन बंद, मी चिप काढलेला, म्हणजे माझा काहीच ऑपरेशनल नव्हता फोन. आणि जयंतरावांच्या बरोबर ती व्यक्ती चॅटिंग, म्हणजे त्यांनी डबल टिक केली. मला व्हॉट्सअप वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कस्टमरला विनंती करायची की हॅकिंगमध्ये काहीतरी गडबड चाललेली आहे. तुम्हाला कुठलाही मेसेज आला तर तो जबाबदारीने वाचा आणि जर अनोळखी असेल तर प्लीज घेऊ नका. म्हणजे ह्याच्यात काहीच मी केलं नाही. त्याच्यामुळे जे व्हॉट्सअप, म्हणजे हा स्पॅममध्ये आलाय, मी पोलीस कंप्लेनही केलेली आहे. पण सगळ्या युजर्सला माझी विनंती आहे की हे हॅकिंगचं काहीतरी मोठं प्रकरण दिसतंय. तुम्ही सगळ्यांनी अतिशय सांभाळून तुमचा व्हॉट्सअप प्लीज वापरा. हे कोण हॅक करतंय आता पोलिसांकडून आपल्याला क्लॅरिफिकेशन मिळेल. कसं कळणार ना आपल्याला? हे सगळं डार्क नेटमध्ये या गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे पोलिसांना मी कंप्लेंट केलेली आहे. माझा अनुभव हा मी नक्की तुम्हाला एक अनुभव म्हणून शेअर करीन. पण जे व्हॉट्सअप वापरतात त्यांना माझी विनम्र विनंती आहे की असा कुठलाही अनोळखी मेसेज आला तर जर तो उघडला तर त्याच्याजवळचं कुठलाही प्लीज आयकॉन दाबू नका. कदाचित तो स्पॅम असू शकेल किंवा हॅकिंगचा कुठला तरी एक नवीन प्रकार असू शकतो. प्लीज बी केअरफुल, सेफ्टी फर्स्ट. म्हणजे नुसता प्रायव्हसीचा विषय नाही, पण दुसरा कोणीतरी व्यक्ती माझा व्हॉट्सअपचं अकाउंट वापरतंय, त्याचा गैरवापर येऊ शकतो. त्या अकाउंटमधून लोकांना काहीतरी चुकीचे चांगले वाईट मेसेजेस पाठवू शकतात. म्हणजे जयंत पाटलांना जर त्यांनी पाठवलेल्या नमस्काराला उत्तर दिलं तर त्यांना पूर्ण माझ्या व्हॉट्सअपचा ऍक्सेस आहे. त्याच्यामुळे जे व्हॉट्सअप वापरतात किंवा असं कुठलंही तंत्रज्ञान वापरतात, माझी तुम्हाला विनंती आहे की बी केअरफुल. ताई, काल ठाकरे गटामध्ये झालं त्याकडे तुम्ही कसं बघता? कारण इकडे सुपाऱ्या टाकल्या गेल्या तर दुसरीकडे शेण फेकलं गेलं. ही महाराष्ट्र नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे ज्या घटना झाल्या त्या. माझी सगळ्यांना विनंती आहे की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. कार्यकर्त्यांचं मी समजू शकते की कधी कधी ते नाराज होतात, पण या घटना वाढत चालल्या. तुम्ही बघा, अमोल मिटकरींचं झालं, त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर हल्ला झाला, आता उद्धवजींना तर नारळ फेकून हल्ला झाला. आणि पोलीस यंत्रणा असताना या गोष्टी झाल्यात. मग ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत. ही चिंताजनक परिस्थिती आहे. आणि माझी होम मिनिस्टरला विनंती की होम मिनिस्टर जे आपले गृहमंत्री आहेत त्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. कारण का मी इंटेलिजन्स काय करते, इंटेलिजन्सला माहिती नाही की या घटना होत आहेत. म्हणजे अमोल मिटकरींवर हल्ला झाला, जितेंद्र आव्हाडांवर हल्ला झाला, उद्धवजींवर आता हल्ला झाला. या सगळ्या इंटेलिजन्समध्ये सगळ्यांना सिक्युरिटी आहे. मग या सिक्युरिटीला आधी इंटेलिजन्सला माहिती नव्हतं की अशी आंदोलनं होणार आहेत. मग म्हणजे पोलीस यंत्रणा ही अकाउंटेबल कुणाला आहे? द बक स्टॉप्स ॲट गृहमंत्री. गृहमंत्र्यांनी त्या गोष्टी थोड्या सिरियसली घेतल्या पाहिजेत. या नेत्यांच्या झाल्या, त्यानंतर घटना आल्या त्या म्हणजे कोयता गँग. आणि ते कशाला हो? आज मी एक अतिशय वेदना देणारा व्हिडिओ दौंडमध्ये झालेला आहे. 8 दिवसाचा, आज 10वा आहे मला वाटतं त्या मुलाचा, उद्या आहे 10वा. इमॅजिन करा तुम्ही, ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, म्हणजे बघूच शकत नाही, इतकं वेदना देणार आहे. माणूस गेला, त्या माणसाला खून केला आणि तिथून निघून गेला. क्राईम वाढत नाही आणि पुणे जिल्हा हा महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल झालंय. सगळ्या घटना, मग ड्रग्ज असू दे, पोर्टचा ऍक्सिडेंटमध्ये रक्त बदलणं सॅम्पल्स असू दे, त्या घटना पुण्यातच कशा होत आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढतोय हे मी फक्त आरोप करत नाही हो, डेटा सांगतोय. ही अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. हा कुठला राजकीय विषय नाही, एक सामाजिक विषय होत चाललाय. आणि आपण याचं चिंतन केलं पाहिजे एक समाज म्हणून की प्रशासनाने की बाबा हे काय स्कीम्सवर एवढे पैसे देत आहेत, मग पैसे वाटत आहे सरकार एवढं दोन्ही हातानी, तर मग क्राईम का वाढतोय? या जगामध्ये क्राईम आणि इकॉनॉमीचं एक को रिलेशन आहे. या गोष्टी खूप लाईटली फक्त इलेक्शन संदर्भात घेऊ नये. सरकारनी थोडी गांभीर्याने, या ट्रिपल इंजिन सरकारनी गांभीर्याने घेतले पाहिजे ते विषय. काही मुख्यमंत्री लाडकी योजनेमध्ये काही अडचणी आल्या,
जिल्हा पातळीवरील पालकमंत्र्यांची मंजुरी घेतली चालेल असं आता शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. हे बघा, आता इलेक्शन जवळ आले, त्याच्यामुळे काय काय जुमले मिळतील देतील हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आता पाऊसच पडेल, नुसता पाऊस नाही. पण मला सांगा, इतके वर्ष सरकारमध्ये होत्या, योजना का नाही सुटल्या? टायमिंग देखो, लोकसभेनंतरच योजनांचा पाऊस पडायला लागला, लोकसभेच्या आधी का नाही आणायचं? ठीक आहे, आता जर गरीब कष्ट करणाऱ्यांना मिळत असेल तर काय हरकत आहे? हा पहिला मुद्दा. आणि दुसरा, त्यांनी 2 योजना केल्या, पण ह्या आधी काँग्रेस असताना किती किती योजना गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी केल्या हे आम्हाला माहिती आहे. पण आता मला त्या मध्ये नाही पडायचं. विरोधकांकडे बोलायला काय राहिलं नाही म्हणून विरोधक या योजनांवरती टीका करतात असं सरकारच्या लोकांचं म्हणणं आहे. माझ्याकडे खूप बोलायला आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, माझ्याकडे खूप मोठा अजेंडा आहे. पहिलं मला या महाराष्ट्र सरकारने सांगावं की सरकारमध्ये 3 पक्ष आहेत. 3 पक्षांनी वक्फ बोर्डचं जे बिल आहे त्याच्यात त्यांची लाईन पारदर्शकपणे सांगावी. बीजेपीची लाईन मला माहिती आहे, श्रीकांत शिंदे मी त्यांची लाईन सांगितली आहे. तिसरा पक्ष जो सरकारमध्ये, त्यांची लाईन अजून मला कळलेली नाही वक्फ बोर्डची, म्हणजे त्या बिलावर त्यांचं मत काय हे आम्हाला कळलेलं नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, बांगलादेशमध्ये एवढी अस्वस्थता आहे, त्याची एक अतिशय महत्वाची मीटिंग दिल्लीमध्ये होती, त्याच्यात महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.